कीर्तन म्हणजे कसं आहे, की घरातले कुठले तरी समजा बाहेर आपण ऑफिसमध्ये गेलो, कुठेतरी टेन्शन आलेलं असतं, काहीतरी चढ-उतार आयुष्यामध्ये आलेले असतात, घरामध्ये काही कटकट झालेली असते. तर कीर्तनामध्ये गेल्यानंतर आपलं मन शांत व्हावं आणि त्या पद्धतीनं कुणीतरी प्रबोधन करत असतं, उपदेश करत असतं आणि ते आपण ऐकावं आणि देवाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जावं. याला कीर्तन म्हणतात असं मला तरी माहितीये, कारण मी लहानपणापासून जे कीर्तन बघितलेलं आहे. परंतु आत्ता सध्या काही वर्षांमध्ये अनेक कीर्तनकार उदयास आलेत. मध्यंतरी तर आम्ही सांगितलं होतं, पुरुष कीर्तनकार आहेत, तशा महिला कीर्तनकारी झाल्या पाहिजेत. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं कीर्तन सांगितलं पाहिजे. पण सध्या महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं, तर कीर्तनकार पुरुष पण आहेत, महिलाही आहेत आणि काही कीर्तनकार जे आहेत, ते फक्त सोशल मीडियावर कुठेतरी व्हायरल होण्यासाठी किंवा आपल्याला कुठेतरी पब्लिसिटी मिळण्यासाठी स्वतःचा पी-आर नेमतात आणि कुठेतरी मग पानचट जोक करणं असेल, कॉमेडी करणं असेल. हे ग्रामीण भागामध्ये जास्त कीर्तनं होतात. ज्या कीर्तनकारांविषयी मी बोलतेय, मी नाव घेऊनच बोलेन, कारण त्याची सुरुवातच आम्ही केलेली होती. म्हणजे इंदुरीकरांचं जर प्रकरण आपण बघितलं, तर इंदुरीकर सुरुवातीला तर प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर महिलेला तुच्छ लेखायचे. म्हणजे बऱ्याच वेळेला आम्ही जेव्हा उदाहरणं दिली होती, तेव्हा त्यांनी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगितलेलं होतं, की महिला ही चपले समान असते किंवा ती पायातच शोभून दिसते, तिला गळ्यात घालायची का? किंवा तिला त्या पद्धतीनंच ठेवा. मुलींच्या बाबतीत सुद्धा अगदी अनेक चुकीचे शब्द वापरणं, अश्लील शब्द वापरणं किंवा गोरी बायको करायची का काळी बायको करायची. म्हणजे महिलांच्या रंगभेदावरून, वर्णभेदावरून हे कीर्तनकार कधी करत नसतो. हे बघा, आज आपण सावळे विठ्ठली बघितलेले आहेत. आज आपण श्रीकृष्ण आणि राधेची जोडी सुद्धा पाहिलेली आहे किंवा अनेक आपण अशी उदाहरणं बघू शकतो, की अगदी शंकर पार्वती असतील किंवा सगळेच अगदी रुक्मिणी माता असेल, सगळे अगदी अंबाबाईची मूर्ती असेल किंवा प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचं एक वैविध्य आहे किंवा एक वेगळेपण आहे. परंतु कीर्तनाच्या माध्यमातून आपण कीर्तन सांगताना जे लोक कीर्तन ऐकायला आलेत, ते आवर्जून ग्रामीण भागात तर घरामध्ये आपण जर बघितलं, तर घराला लॉक लावून कीर्तन ऐकायला येतात. कारण काहीतरी चांगलं शिकायला मिळेल आणि मला असं वाटतंय, की कीर्तनं झाली पाहिजेत, त्यातून चांगलं शिकायला मिळालं पाहिजे. प्रबोधनपर जे आहेत ते अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजेत. मग आम्ही अनेक वेळेला म्हणत असतो, की हुंडाबंदीच्या बाबतीमध्ये जे आहे, ते अनेक वेळेला कीर्तनकारांनी सांगावं. स्त्री भ्रूण हत्येच्या संदर्भामध्ये त्या कशा रोखल्या जाव्यात ते सांगावं. स्वच्छतेच्या बाबतीत जे आहे तो संदेश द्यावा. पर्यावरणाच्या बाबतीत जो आहे तो संदेश दिला पाहिजे. अध्यात्मातून विज्ञानाकडे कशा पद्धतीनं गेलं पाहिजे हे 21व्या शतकात कीर्तनकारांनी सांगितलं पाहिजे. काही कीर्तनकार आहेत, परंतु ते प्रसिद्धीच होतात नाही. कारण ते सरळमार्गी कीर्तन करतात. ते खूप चांगल्या पद्धतीनं कीर्तन सांगतात आणि म्हणूनच ते काही फार प्रसिद्धीच होतात नसतात. परंतु कीर्तन सांगताना कुठंतरी फालतू जोक करायचे, कुठंतरी उड्या मारायच्या, वेगवेगळ्या अशा टाळ्या वाजवायच्या आणि त्याच्या माध्यमातून समोरच्याला कुठंतरी खालच्या पातळीवर सांगण्याचं काम करायचं आणि मग तो जोक झाला म्हणून ग्रामीण भागातली लोक सुद्धा टाळ्या वाजवतात. कारण तशी परिस्थिती आजूबाजूला घडत असते म्हणून हे कीर्तनकार तशी उदाहरणं देत असतात. आता ही जी चर्चा आपण करतोय ती कधी करतोय? इंदुरीकरांच्या मुलीचा साखरपुडा झाल्यानंतर इंदुरीकर ट्रोल झाले. इंदुरीकरांच्या विरोधात जेव्हा आम्ही आंदोलन उभं केलं, आम्ही जेव्हा सांगत होतो की ते महिलांच्या विरोधात कशा पद्धतीनं बोलतात, महिलांना तुच्छ लेखतात, तेव्हा मी ट्रोल झाले होते. कारण इंदुरीकर हे सगळ्यात मोठे कीर्तनकार आहेत, त्यांना फॅन फॉलोईंग भरपूर आहे, ते खूप चांगल्या पद्धतीनं कीर्तन सांगतात, अशी बाजू घेणारे अनेक जण होते आणि म्हणूनच त्यांचा मुलीचा साखरपुडा झाल्यानंतर सगळ्यात पहिली प्रतिक्रिया मी अजिबातच दिली नाही. कारण मी ऑलरेडी त्यांच्या विरोधात बोलतच असते. पण मी यावेळी बघितलं की सर्वसामान्य जनता मात्र एखादा कीर्तनकार जे कीर्तनामध्ये सांगतो त्याची अंमलबजावणी स्वतः करतो का? आणि हे जेव्हा तो करत नाही, तेव्हा सर्वसामान्य जनता मग जी आहे ती सोशल मीडियावर उतरली. प्रत्येक जण सांगत होतं, कारण कीर्तन करताना इंदुरीकर महाराज सांगत असतात की लग्न हे फार साध्या पद्धतीने करायचं. साध्या पद्धतीने लग्न केलं तरी पोरं होतातच ना. अशा पद्धतीचा एक संदेश ते देत असतात. किंवा कशाला वराती पाहिजेत, कशाला तो भंगार खर्च पाहिजे, तुम्हाला कशाला गॉगल घालून मिरवणुका काढायला पाहिजे, कशाला तुम्हाला फेटे घालायचे. पण हे सगळं जे काय ते साखरपुड्यात त्यांनी ते केलं. फेटेही नेसवले,
वराती काढली, मुलीने गॉगलही घातला, बऱ्याच वेळेला मुलींच्या ड्रेसवर ते बोलले, की तिचा पदर पडला नाही पाहिजे. यांची मुलगी घागऱ्यात होती. आमचं म्हणणं आहे, की बघा मी महिलांसाठी काम करते. त्यांच्या मुलीचं लग्न, त्यांच्या मुलीचा साखरपुडा धूमधडाक्यात झालाच पाहिजे. प्रत्येक वडिलांचं स्वप्न असतं. आपापल्या परीने आपल्याला जसा झेपेल त्या खर्चात ते केलं पाहिजे. पण हे करत असताना इंदुरीकरांना मला सांगायचंय, की मग दुसऱ्यांच्या घरात पण आई-वडिलांची तीच इच्छा असते ना. ज्याची जशी ऐपत आहे त्या पद्धतीनं तो करत असतो. एखाद्याला कोणाला वाटलं, की बाबा माझ्या मुलीची वरात मोठी काढावी, गाड्यांचा ताफा आणावा किंवा तिला जे आहे डान्स करायला आवडतो तिने डान्स करावा. पण मग तुम्ही त्यावेळेला मात्र त्यांना कुठेतरी आई-वडिलांना भंगार पदवी देता किंवा त्या आई-वडिलांना जे आहे ते चुकीचं बोलता आणि ते बोलत असताना अशा परिस्थिती घडतात म्हणून लोकं पण टाळ्या वाजवतात. मला सगळ्यात पहिलं लोकांना सांगायचंय, की हे असले जे कोण आहेत ते कीर्तनकार असू शकत नाहीत. जेव्हा तुमची थट्टा करतायत, म्हणजे तुमच्या घरातल्या मुलीविषयी बोलतायत, तुमच्या घरातल्या मुलाविषयी बोलतायत, तुम्हाला जेव्हा तुच्छ लेखतायत, तेव्हा तुम्ही यांना टाळ्या वाजवून मोठं करू नका. तुम्ही त्यांना जे आहे ते समोरासमोर बोललं पाहिजे, तिथं खडसावलं पाहिजे, तर जे आहे तर ते प्रबोधन करतील. नाहीतर मग हे कॉमेडियन आहेत. यांना कीर्तनकार आपण म्हणूच शकत नाही. कारण तुम्ही फक्त टाळ्या घेता, तुमच्या विनोदावर सगळे हसतात आणि तो विनोद जो आहे, तो इतका महागात पडतो, की कधी-कधी तुम्ही जो विनोद मुलींविषयी करता, आता काही वेळेला एका व्हिडिओमध्ये अनेक वेळेला ते सांगतात, की मुलगी जर बाहेर गेली तर वडिलांनी तिची बॅग तपासली पाहिजे. कारण एक मोबाईल तिचा सायलेंटवर असतो, व्हायब्रेटवर आणि एक मोबाईल जो असतो तो वडिलांना माहीत असलेला, घरच्यांना माहीत असलेला असतो. पण असं नसतं ना सगळीकडे. तुम्ही तो संशय उत्पन्न करून देता. मग कुठेतरी चांगले आई-वडील, चांगले पालक आहेत तेही घरी जाऊन तशा पद्धतीनं संशयी वृत्तीने बघायला जातात. म्हणजे कुठेतरी मुलींच्या बाबतीत अशा पद्धतीनं जी आहे ती साशंकता निर्माण करायची. त्या पद्धतीनं तुम्ही जे आहे ते तिची काहीतरी बदनामी करा किंवा मुली अशाच असतात असं बिंबवायचं काम करायचं.